धाराशिव जिले में इस वर्ष करीब 5.5 लाख हेक्टेयर क्षेत्र में खरीफ बुआई का लक्ष्य रखा गया है। अब तक जिले में लगभग 42% यानी 2,73,000 हेक्टेयर क्षेत्र में बुआई पूरी हो चुकी है। हालांकि जिले के सभी हिस्सों में अभी संतोषजनक बारिश नहीं हुई है और कई जिलों में बुआई योग्य वर्ष का इंतजार है। कृषि विभाग ने किसानों से पर्याप्त नमी होने के बाद ही बुआई करने की सलाह दी है ताकि फसल को नुकसान न हो। विभाग ने यह भी कहा है कि 30 जून के बाद उड़द और मूंग की बुआई से बचना चाहिए। वहीं 15 जुलाई तक सोयाबीन की बुआई पूरी करने की सलाह दी गई है। यदि 15 जुलाई के बाद बुआई करनी पड़े तो सोयाबीन के साथ अरहर की अंतर्वर्ती खेती अपनाने की सिफारिश भी की गई है। जवळपास 5.5 लाख हेक्टर आपलं नियोजन आहे यावेळची पेरणीचं आणि आतापर्यंत पेरणी 2,33,000 म्हणजे 42% पेरणी झालेली आहे। हा पाऊस सर्वदूर झालेला नाही, तर बऱ्याचशा तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये पाऊस कमी आहे। धाराशिव जिल्ह्यात तर बेंबळी, पाडोळी, जागजी आणि ढोकी आणि तुळजापूरमधील जळगाव, जळकोट, नळदुर्ग, सावरगाव, लोहारेमध्ये सर्व जी महसूल मंडळ 3 आहेत, जेवळी, माखणी आणि लोहारा, उमरग्यामधले डाळिंब आणि मुरुम एवढ्या महसूल मंडळामध्ये पाऊस कमी झालेला आहे। त्यामुळे तिथं पेरणी कमी होणार आहे, कमी झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की पुरेशी ओल असल्याशिवाय, पुरेसा पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये। आणि यावेळेस अल्निनोचं पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहोत। त्यामुळे 30 जून उलटून गेलेला असल्यामुळे उडीद मुगाची त्यांनी पेरणी करू नये आणि 15 जुलैपर्यंत आपण सोयाबीनची सोल सोयाबीन, त्याला आपण माड सोयाबीन म्हणतो, आपण पेरणी करू शकतो। आणि 15 जुलै नंतर जर पेरणी करण्याची पाळी आली आपल्यावर तर सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक करावं। 2015 मध्ये अशी सिच्युएशन झाली होती, फक्त 55% पाऊस होता, 323 मिलीमीटर। त्यावेळेस 15 जुलै नंतर ज्यांनी पेरणी केली आंतरपिकासहित सोयाबीन आणि तूर, त्याला तुरीने वाचवलं। आणि काही पॅचमध्ये पाऊस नव्हता, ऑगस्टमध्ये पेरणी केली, तर ऑगस्टमध्ये ज्वारी आणि बाजरी ज्यांनी घेतलं त्याला ज्वारी आणि बाजरीने वाचवलं। त्यामुळं आपल्याकडे 2015चा चांगला धडा आहे। त्यानुसार आपत्कालीन पीक परिस्थितीप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी करावी। आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहोत, आपलं मार्गदर्शन करत आहोत।